हॅलो मंडळी, नमस्कार. तर चला आज बघूया 3 मिनटाच्या आत रेडी होणारी मस्त चटाकेदार शाम की भूकसाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी बनवली जाणारी वाय वाय नूडल भेळ. तर काही नाही करायचं आहे, आपल्याला इथे फक्त वाय वाय नूडल्स घ्यायचे आहेत. मेक शुअर की हे नूडल्स जे आहेत ते असे क्रश्ड आहेत, ते लक्षात ठेवा. तुम्ही चांगले क्रश करून घ्या पॅकेटच्या आतच. आता मी इथे सर्वप्रथम अगदी बेसिक भाज्या घेतलेल्या आहेत, जसं की कांदा, टोमॅटो आणि काकडी, आणि ह्याच्यावर हे क्रश्ड वाय वाय नूडल्स जे आहेत ते टाकलेले आहेत. मी कांदा फारसा घेतलेला नाही आहे, कारण का कांद्याची चव थोडी उग्र लागते कच्च्या कांद्याची. आणि हे नूडल्स बघा कसे छान क्रिस्पी रेड कलरचे आहेत, असे ऑरेंजिश रेड, बघायलाच किती छान वाटतं. तर हे काय नाही, मिक्स करायचं. हे सगळं एकत्र जिन्नस जे आपण आता कापून वगैरे ठेवलेले ते सगळं आता आपल्याला मिक्स करायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला पॅकेटमध्ये येणारे टेस्ट एन्हॅन्सर आणि जी ऑनियन लिक्विड आहे तेही तुम्हाला ह्याच्यात टाकायचं आहे. ह्याची जी टेस्ट पावडर आहे ती एवढी छान आहे, आणि त्याकरताच मी अनियन कमी टाकला आहे, कारण का ह्याच्यात अनियन लिक्विड ऑलरेडी येतं. तर हे बघा, हे असं कट करून आपल्याला ह्याच्यात पाकीट रिकामं होईपर्यंत टाकायचं आहे. ह्याची चव मॅगीपेक्षा खूप वेगळी आहे. मला मॅगीही आवडतं, पण हे केव्हा तरी ह्याची जी भेळ आहे ती फार वेगळी लागते. हे असं थोडं थोडं सगळं टाकायचं आणि चांगलं पिळून घ्या अगदी ते पाकीट, आणि मस्तपैकी मिक्स करा. मिक्स मिक्स मिक्स. आणि तुम्हाला हवी असेल तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता, ह्याच्यात काही तुम्ही टाकू शकता. इट्स युअर चॉईस कम्प्लिटली. छान मिक्स करून घ्या. आणि मिरची ही अगदी बारीक कापून टाकलेली आहे, ह्याच्यात दिसत नाही आहे आपल्याला, पण मी थोडीशी घालते मिरची ह्याच्यात. बघा किती छान कलरफुल अशी भेळ झालेली आहे, बरोबर ना? आणि हां, मी एक खूप महत्त्वाची गोष्ट विसरली तुम्हाला सांगायला, ते म्हणजे लिंबाचा रस. तर आमच्या इथे कॅनडामध्ये ना असा रेडीमेड लिंबाचा रस मिळतो, जो की नॉर्मल लिंबांपेक्षा स्वस्त असतो. तर मी हे जे लिंबाचा रस आहे ह्याच्यात नेहमी टाकते. चाट मसालाही टाकू शकतो, लिंबू नसेल तर आपल्याकडे. तर हे जे येल्लो लिंबाचा रस आहे ते मी नेहमी टाकते ह्याच्यात. आणि काही कंजूसी नका करू, व्यवस्थित टाका. आणि ह्याची जी चव आहे ती ह्याला अजून अजून चविष्ट बनवते. हा गोडूस लिंबू आहे, अगदी आंबट लिंबू नाही आहे. आणि हे मी केलं मिक्स आता, आणि हे मी टेस्टिंगला देते आहे माझ्या छोट्याशा बेबीला. तर बघा त्याची रिॲक्शन आता. कसं आहे दिव्यान, सांग. हे खूप मस्त आहे की नाही? अगदी छान रेसिपी ही तुम्ही अगदी ह्याच्यात थोडेसे कुरमुरेही टाकू शकता, दुसरं काही टाकू शकता. 3 मिनटात रेडी होणारी अशी टेस्टी संध्याकाळच्या भुकेसाठी आपली वाय वाय भेळ रेडी आहे. सो प्लीज ट्राय अँड लेट मी नो. बाय बाय.